नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज प्रार्थना समाज बघणार आहे. बघा, प्रार्थना समाजाची स्थापना कशी झाली होती? तर ब्राह्मो समाजाचे एक प्रभावी नेते केशवचंद्र सेन हे मुंबईला आले होते. त्यांनी मुंबईत धर्म सुधारणा व समाज सुधारणेच्या संदर्भात व्याख्याने देऊन लोकांचे मार्गदर्शन केले. या व्याख्यानांतून समाज व धर्म सुधारकांना प्रेरणा मिळाली. या प्रेरणेतूनच दादोबा पांडुरंग तरखडकर, डॉक्टर आत्माराम पांडुरंग, आबाजी वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन इत्यादी लोकांनी 31 मार्च 1867 रोजी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली. पुढील काळात या समाजात मोडक, चंदावरकर, रानडे, भांडारकर इत्यादी विचारवंत सहभागी झाले. प्रार्थना समाजातर्फे सुबोध पत्रिका सुरू केलेली होती. या पत्रिकेतूनच प्रार्थना समाजाच्या तत्वज्ञानाचा प्रसार केला जात होता. मुंबईत गिरगाव विभागात या समाजाने स्वतःची इमारत बांधली होती. आता बघू आपण प्रार्थना समाजाची तत्वे काय आहेत. तर परमेश्वर एक आहे, तो सर्व विश्वाचा निर्माता आहे, तो निरंकार, निराकार, निरवय, तो सर्वशक्तिमान, दयाळू व पवित्र आहे. 2 नंबर, सत्य, सदाचार व भक्ती हे परमेश्वराच्या उपासनेचे खरे मार्ग आहेत. या मार्गाने गेल्यानेच तो प्रसन्न होतो. 3, परमेश्वराच्या भक्तीमुळे भौतिक फलप्राप्ती होत नाही, मात्र प्रार्थनेमुळे आध्यात्मिक उन्नती होते. 4, मूर्तीपूजा परमेश्वराला मान्य नाही. 5, परमेश्वर अवतार घेत नाही, तसेच परमेश्वराने कोणताही धर्मग्रंथ लिहिलेला नाही. 6, सर्व माणसे परमेश्वराची लेकरे आहेत, म्हणून सर्वांनी एकमेकांशी बंधुभावाने वागावे. त्यानंतर बघा, प्रार्थना समाजाचे कार्य काय आहे. प्रार्थना समाजाने हिंदू धर्मातील दोष दूर करण्यासाठी धर्म सुधारणा करण्याचे कार्य हाती घेतले. त्यात अस्पृश्यता निवारण, विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षण, बालविवाह विरोध, स्त्रियांचे हक्क इत्यादी बाबतीत भरीव कार्य केले. प्रार्थना समाजाच्या माध्यमातून, हे वाक्य महत्वाचं आहे, प्रार्थना समाजाच्या माध्यमातून नम जोशी यांनी मजुरांची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न करण्यासाठी सोशल सर्व्हिस लीग ही संस्था स्थापन केली. नामदार गोखले यांनी देश सेवेसाठी निष्पाप कार्यकर्ते निर्माण करण्यासाठी सर्व्हंट ऑफ इंडिया सोसायटी, त्यालाच भारत सेवक समाजची स्थापना केली. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी डिप्रेस क्लासेस मिशन ही संस्था स्थापन केली. पुढील काळात या संघटनेने अस्पृश्यता निवारणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. या निरनिराळ्या संस्थांतून या समाजासाठी व देश सेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण झाले. या समाजाने अनेक लोकोपयोगी कामे केली. पंढरपूर येथे अनाथ बालकाश्रम सुरू केले. मजुरांसाठी मुंबईत रात्रशाळा सुरू केल्या. आर्य महिला समाज ही स्त्रियांसाठी कार्य करणारी संस्था स्थापन केली. असे कार्य करून सुद्धा हा समाज हिंदू धर्मियांना आपल्याकडे आकर्षित करू शकला नाही, कारण या समाजाच्या अनुयायांच्या कृतीत आणि उक्तीत विसंगती होती. करायची एक, बोलायचे वेगळंच. या समाजाने ब्रिटिश संस्थेचे समर्थन केले. या समाजाचे नेते बुद्धिजीवी व विचारवंत होते, परंतु त्यांना समाजाची व्यापक साथ मिळू शकली नाही. त्यामुळे हा समाज काळाच्या ओघात लोप पावला.